गोलंदाजी मार्गवरती सज्ज होत आहेत. नवनाथ दोन्ही टीमला मॅच साठी शुभेच्छा. फायनल मॅच कोण ठरेल या पहिल्या वर्षामध्ये MPL मलंगड प्रीमियर लीगचा चॅम्पियन संघ. गेम ऑन. पहिला चेंडू ऑन साइडला खेळले, ड्राईव्ह मारली आहे, प्रयत्न चांगले केले. ऑन साइडला खेळतायत अलॉंग द कार्पेट. जोपर्यंत खेळाडू चेंडूची फेक करते तोपर्यंत रन्स मिळाला. 2 खातकुलं झालं. जगदीप दुधकर्स आणि टीम निविका राय 11 संघाचा 2 या धावसंख्येनं षटक क्रमांक पहिल्या मार्गाचा आपण पाहतोय. कोणत्या प्रकारचा पॉवर प्ले नाही, कारण 2 षटकांचा सामना आहे. ऑन द टॉस खेळलेत, हवेमध्ये चेंडू, खेळाडू उपस्थित. झेल फार महत्वाचा आणि टिपली झेल. जगदीप दुधकरला मैदान सोडावं लागेल. पहिल्या विकेटचं बदन, पहिला धक्का टीम निविका राय. झकास झेल टिपलाय. चला बॅट्समॅन लगेच पाठवा. दुसरा बॅट्समॅन आपण लगेच रेडी ठेवायचा आहे. याची आपण नोंद घ्या. आता याच्यानंतर मिन्नात पाऊस आलेत आणि आता लगेच बॅट्समॅन आपण रेडी ठेवा. मिन्नात पावशे यांनी देखील आज पहिल्या मॅच मध्ये खूप चांगली कामगिरी केली सकाळच्या सत्रामध्ये. त्याच्यानंतर दुसऱ्या मॅच मध्ये देखील आपण पाहिलं, गरज होती टीमला मोठ्या फटक्यांच्या. अंतिम मोमेंटला एक षटकार, एक चौकार ठोकला. तिहेरी अंक देखील पाहिला त्यांच्या बॅटमधनं. महत्वपूर्ण धावा आल्या आणि त्यावेळेस देखील सामना जिंकला होता टीम निविका राय 11 संघानं. या दरम्यान सन्माननीय आमचे साईनाथदादा पाटील, त्याचबरोबर नितीनदादा म्हात्रे असतील, सुभाषदादा गायकर, रविदादा पाटील देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करूया पुन्हा. पुढचा बॉल ओव्हर द विकेट ना. ऑन साइडला यावेळेस मात्र पुल करण्याचा प्रयत्न, खेळाडू उपस्थित आणि अजून एक झेलगॅरी केली आहे. वेल जज, वेल कॅच. अजून एक धक्का टीम निविका राय 11 संघाला. डीजे मोठे फटके मारण्याचे प्रयत्न सातत्याने केले जातात, परंतु या ठिकाणी मोठे फटके येत नाहीयेत, विकेट येत आहेत. चांगली गोलंदाजी, तेवढंच चांगलं हाय स्टँडिंग लेवलचं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालंय टीम आई गुंजाई फाउंडेशन संघाच्या माध्यमातून. हॅट्रिकच्या उंबरठेमध्ये असतील गोलंदाज नवनाथ भगवान येत आहेत. नवीन फलंदाज इनेट नंबर 4 चौथ्या क्रमांकावरती. धावा बनवाव्या लागतील. 2 षटकांचा सामना आहे. फायनल मॅच आपण खेळताय. त्या ठिकाणी काय टार्गेट असेल. प्रथम बॅटिंग करत असताना बॉल हवेमध्ये, हॅट्रिकचा बॉल होता आणि वेट करतात. बॉलच्या ठिकाणी कॅच पर्यंत पोहोचले नाहीयेत शॉट फायनल लीगचे खेळाडू. तोपर्यंत मिळाली सिंगल. धावसंख्या 3 वरती पोहोचली आहे. 4 बॉल, रन झाले 3. चांगला फटका. यावेळेस मात्र ऑफ साइडला खेळतायत. एक्स्ट्रा कव्हर रिजनला खेळाडू उपस्थित. दुसरीचा प्रयत्न, फेकी येईल तोपर्यंत 2 धावा या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावफलक पुढे सरकेल. 5 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल या षटकातील. नवनाथ आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी केली आहे. पुल करण्याचा प्रयत्न, समोर खेळले, लॉंग ऑफला खेळाडू उपस्थित. व्हेरी गुड फिल्डिंग. चकमा दिला होता चेंडूने, मात्र अंतिम मोमेंटला एका हाताने गॅदर केला चेंडूला आणि एकूण धावा मिळतील या बॉलवरती. 2 ओव्हरची होती समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आई गुंजाई फाउंडेशन टीम लगेच क्षेत्ररक्षण लावायचे, कारण की आपल्याला देखील बॅटिंग करायची आहे. पहिलं षटक समाप्त झालं. 7 धावा धावफलकावरती. रतन आणि भगवान ही जोडी आपल्याला पाहायला मिळते मैदानावरती. अपेक्षा या ठिकाणी भरपूर असतील या षटकामध्ये. मोठ्या फटक्यांच्या गोलंदाज येत आहेत. शेवटचं षटक
हो, स्लाइस करण्याचा प्रयत्न, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता, परंतु एज लागली आणि पाठीमागे शॉर्ट थर्डमॅनला चेंडू ट्रॅव्हल झाला. जोपर्यंत फील्ड करतील तोपर्यंत रन्स मिळाली. 1 धावसंख्या, 8 धावा धावफलकावरती. विकास आलेत गोलंदाजी मार्कवरती. झेल देखील अप्रतिम टिपलाय याच मॅच मध्ये. ऑफ ट्रॅकर यावेळेस मात्र पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेटने खेळलेत. डीप मध्ये खेळाडू उपस्थित. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि सहजरित्या 2 धावा कंप्लीट केल्या जातील. सिंगल डबलच्या साह्यानं या मॅच मध्ये वाटचाल सुरू आहे. अजून एकही मोठा फटका नाहीये. धावसंख्या पोहोचली आहे या डबल बरोबर 10 या आकड्यावरती. 4 बॉलचा खेळ अद्याप शिल्लक असेल आणि येणाऱ्या 4 बॉल मध्ये एकाच 2 मोठे फटके मारावे लागतील टीम निविका राहिले संघाला. बॉल मध्ये खेळाडू पोहोचू शकत नाहीयेत. संदीप होते विकेट किपर. दुसरीचा प्रयत्न करतायत आणि आता मात्र फलंदाज बाद. रनआउटची विकेट. सांघिक यश टीम आई गुंजाई फाउंडेशन संघाला. तीन चेंडूंचा खेळ अद्याप शिल्लक असेल या मॅच मध्ये. चांगली गोलंदाजी झाली आहे टीम आई गुंजाई फाउंडेशन संघाच्या माध्यमातून. बाळू येत आहेत नवीन खेळाडू. येस, खरड संघाचे खेळाडू आहेत. खरड गावांना बिलॉंग करतात. जेव्हा मात्र बाबूशेठ ट्रॉफी ज्यावेळेस व्हायची त्यावेळेस मात्र गाजवलाय काल. खरडे यांचं नाव देखील आम्ही बहुचर्चित ऐकलेलं आहे. चांगला चेंडू. यॉर्करचा प्रयास. सत्तिक यॉर्कर पाहायला मिळतोय. भन्नाट वेग देखील होता. डॉट बॉलची समाप्ती इथे पाहायला मिळेल. चांगला बॉल, चांगली गोलंदाजी. एकही मोठा फटका नाहीये. आता 2 चेंडू फक्त शिल्लक आहेत या अंतिम षटकामधील. मागे येतो चेंडू. यावेळेस मात्र खेळाडू उपस्थित असतील. रामचंद्र जी असतील फेकी करतायत. चांगली फिल्डिंग आणि परत एकदा रनआउटची विकेट या ठिकाणी मिळेल. दोन धावा असतील या ठिकाणी. तिसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना फलंदाज बाद होत आहेत. धावसंख्या टोटल धावा झाल्यात 13 धावा स्कोरबोर्ड वरती. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. चला बॅट्समॅन झाला लवकर. सेमी रंगेल, परंतु सुरुवातीलाच फाईट नाही या मॅच मध्ये. धावा जास्त स्कोरबोर्ड वरती नाही आहेत. हा चेंडू देखील चांगला आहे. पंच सांगतात अंतिम मोमेंटला काही बाहेर जातो चेंडू. वाईड बॉल. चौदा धावा धावफलकावरती असतील. अंतिम चेंडू. फुलटॉस पाठवलाय बॉलला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेखा बाहेर चौकार आलाय अंतिम बॉल वरती. महत्वपूर्ण धावा असतील या देखील टीम आपण पाहिले गेले तर निविका राहिली संघासाठी. आणि एकूण धावा धावफलकावरती 18 धावा बनल्या गेल्यात आणि 19 धावेचं लक्ष असेल आई गुंजाई फाउंडेशन या संघासमोर. चला फिल्डिंग लावायची लगेच आहे. आपण सर्व खेळाडू लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे. निविका राहिली 11. बॉल द्यायचा आपण. बॉल द्या. आणि चला लगेच मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी निविका राहिली 11 संघ देखील पोहोचतोय. अंतिम सामना मेगा फायनलचा हा मॅच आपण एन्जॉय करतात. कोणता संघ ठरेल मलंगड प्रीमियर लीग 40+ चॅम्पियन संघ कोणता मिळेल. सीझन नंबर 1 आपण पाहतोय. पहिलं वर्ष आणि पहिल्या वर्षामध्ये नक्कीच अनेक सारी पारदर्शक असतील. त्याचबरोबर चांगले चांगले सामने देखील पाहायला मिळाले. चांगले खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले. 40+ मध्ये नक्कीच मलंगड
देखील आपण पाहायला गेलं तर आता वाटचाल करतोय, कारण की 40 प्लसच्या खेळाडूंना नक्की संध्या मिळत नव्हत्या, फारसे संघ नव्हते आपल्याकडे, परंतु आता खेळाडू तयार होत चाललेत आणि त्यांना प्लॅटफॉर्म देण्याचं काम केलंय ते श्री मलंगर क्रिकेट असोसिएशन 40 प्लस यांच्या माध्यमातून. फिल्डिंग लावून घ्या जगदीश दादा, लगेच आपण फिल्डिंग लावून घ्यायची आणि बॅट्समॅन देखील पाठवायचे आपण लगेच. 12 बॉल चा खेळ असेल, विजयासाठी 19 धाबेची गरज असेल आणि ती मॅच आज खऱ्या अर्थानं पाहिलं तर या जोडीने इम्प्रेस केले फार. संदीप असतील आणि त्यांच्या समेत रवी असतील. रवी आणि संदीप ही जोडी आपण पाहिलं, षटकार चौकार फार आले त्यांच्या बॅटमधनं आणि ती जोडी अंतिम फायनल राऊंड मध्ये देखील पाहायला मिळते. फिल्डिंग लावायची, फिल्डिंग लावून घ्या. बॅट्समॅन पोहोचलेत बघा, लक्ष असू द्या. पहिलं षटक गोलंदाज जगदीश येत आहेत. चला चला लवकर फास्ट केला आपण, टाइमपास नको आहे. सायकल फलंदाज रवी असतील, महेश माफ करा, महेश असतील. महेश आपल्याला पाहायला मिळतील. अतिशय धुवाधार बॅटिंग केली होती मागच्या 2 सामन्यामध्ये. कोणी गावावर बिलॉंग करतात. मॅचला सुरुवात, सेकंड इनिंगला सुरुवात. पहिला बॉल, हो पहिला चेंडू पाहावा लागेल. पंच आमच्याकडे बोलतायत आउटसाइड ऑप्शन, पंचांचा इशारा वाईट बॉलचा आलाय. 12 बॉल आता 18 धावेची गरज आहे. धाव फलकावरती 1 धाव आपल्याला पाहायला मिळते वाईटच्या स्वरूपानं. चला अंतिम निर्णय द्यायचा आपला. पंच वाईट बॉल, पंचांचा निर्णय वाईट बॉल आहे, त्यामुळे या ठिकाणी आपण मॅच सुरू करायचे. पंचांचे वादावाद घालायचं नाही, आपण लगेच आपण सुरुवात करायची मॅचला. ओव्हर द विकेट, फुलटॉस. यावेळेस मध्ये खेळाडू उपस्थित, शॉर्ट पॉइंट रिझनला एकच धाव इथे मिळेल. धावसंख्या नक्कीच 2 वरती पोहोचतीये. 17 धाबेची गरज सामना जिंकण्यासाठी येणाऱ्या 11 चेंडू मध्ये. चला आमचे मंडप डेकोरेटर्स कुठे असेल तर आपण या लगेच. मंडप डेकोरेटर्स आपण जर इथे उपस्थित असाल तर आपण या. अंतिम टप्प्यामध्ये स्पर्धा आली, आपण पाहतो नक्कीच खूप चांगल्या मॅचेस पाहायला मिळाल्या. ओ क्या बात आहे, चांगला बॉल होता, परंतु या ठिकाणी लाईन थोडीशी खराब आहे. लेक्समच्या बाहेर चेंडू होता, वाईट बॉलचा इशारा पंच पुन्हा एकदा सांगतात. अतिरिक्त धावेनं धावफलक पुढे सरकेल. 3 धावा धावफलकावरती. जगदीश बॅटिंग असो बॉलिंग असो भरपूर चांगली करतोय, त्याचबरोबर संदीप देखील असेल, फलंदाजी चांगली केली आहे आजच्या दिवसामध्ये. मिस्टामिंग स्ट्रोक झेल महत्वाचा. संदीपची विकेट आली आहे, या बॉलवरती शॉट एक्स्ट्रा कव्हरला टिपला झेल, फलंदाज बाद. झेल टिपतील का नाही हा देखील भरोसा नव्हता, परंतु झेल टिपली आहे. क्या बात आहे. आणि संदीपची विकेट फार महत्वाची होती, संदीप बाद झालेत. आता रवी येत आहेत. रवी देखील आक्रमक शैलीचे खेळाडू आहेत. आज सामना रंगेल असं वाटू लागले, कारण की आता विकेट देखील आली आहे. बॉल झालेत एकूण 2, धावसंख्या 3 धावा धावफलकावरती.
जगदीश पुन्हा एकदा सज्ज होतात. राईट आर्म राऊंड द विकेट. पुढचा बॉल फुलटॉस ही चुकी केली जगदीशनं आणि त्याला उत्तर दिलंय. बॅट्समॅन रवीनं पाठवलाय बॉलला फाईन लेग सीमारेखा बाहेर चौकार. मॅच सुरू करूया. चौकारानं धावफलक पुढे सरकले ते 7 या आकड्यावरती. पुढचा बॉल ओ लॉफ्टेड हिट. उंची जास्त लांबी देखील मोठी. मी अगोदरच म्हटलं होतं रवीकडे ताकद भरपूर आहे. ताकदीचा योग्य तो वापर. टायमिंग देखील सुपर. षटकार. दमखम दाखवलाय रवीनं. धावसंख्या पोहोचली ती 13 या आकड्यावरती. विजयासाठी आता नक्कीच गरज असेल ती 6 धाब्याची गरज आहे येणाऱ्या 8 चेंडू मध्ये. षटक आतापर्यंत चांगलं होतं परंतु या ठिकाणी आता चौकार नंतर षटकार पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न. दशरथ पुन्हा एकदा बॉल खाली. जगदीश आलेत आणि जगदीशनं टिपलाय झेल. फलंदाज बाद प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करतायत जगदीश देखील. आता 7 बॉल गरज आहे विजयासाठी 6 धाब्याची. महत्वपूर्ण चौकार आणि षटकार मारून माघारी परत आहेत रवी. विजयासाठी 6 धाब्याची गरज आहे. एक एक बॉल फार महत्वाचा आहे. डॉट बॉल येणं गरजेचं असेल. लकी ड्रॉ सुरू आहे बघा. कोणाला चिठ्ठ्या या ठिकाणी टाकायच्या आहेत, कुपन असतील, नावनोंदणी करायची असेल तरी आपण. फटका चांगला. गॅप मध्ये चेंडू असेल. 2-2 खेळाडू होते. चेस मोठी होती आणि बॉल सीमारेखा बाहेर आलाय चौकार. आता 6 बॉल विजयासाठी गरज आहे फक्त 2 धाब्याची. त्याला लगेच या ठिकाणी फिल्डिंग लावायची आहे. थोडस या ठिकाणी षटक अंतिम मोमेंटला मागणं राहिलं जगदीशचं आणि आता हा सामना जवळजवळ जिंकण्याच्या उंबरठ्यावरती टीम आई गुंजाई फाउंडेशन संघ महेशदादा गायकवाड यांचा संघ आपण पाहतोय. खूप चांगली कामगिरी या स्पर्धेमध्ये राहिली आहे. दुसऱ्या बाजूला निबिका राहिले पण संघाने देखील फार चांगली कामगिरी केली आहे. दोन्ही संघ या ठिकाणी मेगा फायनलमध्ये प्रवेश केला आणि आता चॅम्पियन संघ आपल्याला मिळेल. या स्पर्धेचा मलंगड प्रीमियर लीग 40+ चा चॅम्पियन संघ पाहायला मिळेल. सायकल फलंदाज महेश असेल. गोलंदाज येत आहेत बाळू. चला यावेळेस मात्र स्ट्रोक चांगला आहे. विजय स्ट्रोक. सामना फिनिश केलाय. सामना जिंकलाय टीम आई गुंजाई फाउंडेशन. महेशदादा गायकवाड यांचा संघ विजयी ठरतो. अभिनंदन. चॅम्पियन इज अ चॅम्पियन. आई गुंजाई फाउंडेशन टीम चॅम्पियन. मलंगड प्रीमियर लीग 40+ चा चॅम्पियन संघ डीजे.